समज समज तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलायस ती भाग्यवान मुलगी जर मी आणि मी जर तुला सांगितलं की आत्ता उडी मार, अरे बोट का थांबवलीस? तू आत्ता जे काही म्हणालीस ते परत म्हण. अरे मी म्हणाले की तू ज्या मुलीच्या प्रेमात पडलायस ती जर मुलगी मी असेन आणि मी तुला म्हंटल की उडी मार तर काय म्हणायचं रे? राधा, राधा, काय गरज होती पाण्यात उडी मारायची? पोहता येत नाही ना? हे धर. राधा, काय ग? आर यू ओके? सौरभ, मला घरी सोड, मला खूप थंडी वाजतीये. छान ऊन पडलंय यार, 2 मिनिटात कपडे वाळतील. ओके वाटेल. सौरभ, मला काल थोडा ताप होता, मला प्लीज घरी सोड. ओके ओके चल. सावकाश. बस 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 बस. राधा यार, आई ओके? केवढी थरथरतीस यार तू. काय करू आता मी? आई ओके? घरात आहे कोणी? सई मॅडम किंवा काम करणाऱ्या बाई वगैरे? यार राधा यार, किती थरथरणार आहे सर. मी एक काम करतो, तुझ्यासाठी ना फर्स्ट क्लास गरम गरम चहा करून आणतो. तो पहिला की तुला बरं वाटेल ना? बघतेस काय अशी? येतो मला तेवढा चहा करता. अरे यार राधा, एवढ्या कशा नाजूक असता यार मुली तुम्ही. एवढंच भिजल्यावर एवढं थरथरता का कोणी? हा बर, तुझी बेडरूम कुठे आहे? इकडे आहे ना? मग कुठे सांग ना राधा यार, सांग ना लवकर. इकडे बर, मी ब्लँकेट घेऊन येतो, ते पांघर म्हणजे बरं वाटेल ना. आलोच आलोच. ठीक आहे ठीक आहे, हे जरा पांघर म्हणजे बरं वाटेल तुला. ओके.
बरं वाटतंय? राधा यार, तू डॉक्टर आहेस ना, तू मला सांगायला पाहिजे काय करायचं आणि तूच थरथरतीयस. हे नाजूक यार, एक काम कर, उठ उठ, मी तर तुला आत घेऊन जातो, पटकन कपडे बदल. हा, खूप छान वाटेल तुला. उठ, ये ये, उठ. हा. राधा राधा यार, सई मॅमला फोन करू का? नाही नको, आले आता मला पाण्यात बुडवून मारतील. काय करायचं यार? राधा यार प्लीज यार, प्लीज ना, मी तुला मदत करतो ना. मग तू आज जा आणि पटकन कपडे बदलून घे, कोरडे कपडे घातले छान वाटेल तुला. हा चल चल, मी तुला मदत करतो. कम ऑन, चल चल. हा सावकाश. हा 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 हा. राधा बस बस बस, थांबा. ये मागे सर, सावकाश. राधा राधा, तुझं वॉर्डरोब कुठे? मी तुला कपडे आणून देतो ना. राधा राधा, वॉर्डरोब कुठे तुझा? हा आलोच. हे घे. अरे हो, तुला टॉवेल पण आणून देतो. ठीक आहे. राधा राधा, हे राधा, कपडे चेंज करून घे. हा, बसून कपडे चेंज केलेस की बरं वाटेल ना तुला, फ्रेश वाटेल. हा राधा, येईल ना चेंज करता तुला, का काही मदत करू? असंच विचारलं, पण हा तेवढं चेंज करून घे, मी पटकन तुझ्यासाठी चहा करून आणतो, मस्त आलं घालून. हा करशील ना राधा? हा ओके, आलोच. यश, निघायचं का आपण? हो निघूया, पण ते डॉक्टरांनी थांबायला सांगितलंय ना थोडा. हो का? त्यांना काहीतरी लिहून द्यायचं आहे म्हणे. हे दोघे आले नाहीत ना अजून? हा सौरभ आणि राधा म्हणते मी. हा हा, बरोबरच गेलेत का? हो एकदमच गेले. हो. म्हणजे मी रणजी बरोबर फोनवर बोलत होतो, तर ते जाताना बघितलं त्यांना, पण मी विचारलं नाही कशाला कुठे जाते काय. नाही, काय विचारायचं काय, काहीतरी केदारसाठी आणायला गेले असतील. हा हा, खूप करतात दोघे केदारसाठी. होय ना. एक सांगू तुम्हाला यश, काय? माझी ना खात्री पटली, राधा नक्कीच प्रेमात आहे. काय? का? तुम्हाला नाही वाटत आहे तसं? बघा ना, किती करते ती केदारसाठी. हा हा, सारखं जातीने सगळं लक्ष देत असते. होय. नाही, एखादी असती तर काय म्हणाली असती, गेला उडत, पण ही नाही तसं करत. होय ना. आणि सौरभ तिचा असिस्टंट, नाही का? हो हो हो. बराच वेळ लागेल मला वाटतं दोघांना यायला, नाही? आता मी कसा सांगू? नाही, तुम्ही कसं सांगणार? बरोबर आहे, येतील. डॉक्टर पण काय, हं? जाऊन बघून येतो आम्ही जरा. बघून येता? होय. राधा 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 राधा,
शुद्ध कशी पाय पडली? राधा, 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 काय करू आता? राधा, ए राधा, राधा, ए राधा, राधा, काय किती नाजूक मुलगी आहे यार ही. शेजाऱ्यांना बोलावतो. राधा, शेजाऱ्यांना सांगू का? नको यार, शेजारी धरून मारतील मला, म्हणतील ओले कसे झालात आणि ही बेशुद्ध कशी पडली. त्यांना वाटणार मीच काहीतरी केलं. सई मॅडमला फोन नाही यार, त्या धरून खरंच धुतील. काय करू यार, या मुली पण ना, ही पण बेशुद्ध पडली. ए यार देवा, यार प्लीज यार काहीतरी कर यार, कम ऑन यार. राधा, राधा, हे राधा, राधा उठ ना यार. राधा, राधा, बेशुद्ध कशी पाय पडली यार ही. डॉक्टर असून एवढी कशी नाजूक आहे यार. राधा, कुणी आलं तर बोंब होईल यार. उठ ना यार. राधा, उठ ना यार. राधा, राधा, हे राधा यार, घाबरवू नको यार. कुणी आलं तर वाट लागेल यार. राधा उठ ना यार. राधा, काय करू यार. राधा उठ ना यार. राधा, तुला असं तर नाही ठेवता येणार, पण हे तर बदलायला लागणारच आहे. आंखें नींदों के खजाने हैं, दो उल्फत के पैमाने हैं. आंखें नींदों के खजाने हैं, दो उल्फत के. वा यशवंतराव, एकदम आलात. एकदम आलात म्हणजे? केदारला बघायला गेलो होतो ना हॉस्पिटलमध्ये, मग तिकडून येताना एकदम बरोबरच येणार. नाही तसं नाही बाबा, काही काही माणसांना अपॉइंटमेंट असतात, फोनवर महत्वाचं बोलायचं असतं, गाडीत बसून कुठं कुठं फिरायला जायचं असतं. मग तुमची कशाला मध्ये मध्ये लुडबुड, नाही का? आहो, काय दादा, तुमचा आपला काहीतरीच. अरे काहीतरीच नाही बाबा, हल्ली कुणालाही प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, कळलं का? कुणाचा फोन होता आवडत नाही, कुठे गेला होता आवडत नाही, कळलं? राग येतो नाकावर लगेच माणसांच्या. एकाही प्रश्नाचं उत्तर आम्हाला मिळत नाही, कसं मिळणार? आम्हाला आहे कुठे किंमत या घरात? अडगळीत पडलेली माणसं ना आम्ही, कोणी विचारत नाही रे आम्हाला यशवंता. हे बघा दादा, तुम्हाला तिनं सांगू दे किंवा न सांगू दे, ते काय असेल ते तुमचा. मला काय बोलायचं तर यागळाच आहे. आय माय यशवंत ढगे आज तुमच्याशी स्ट्रेटच बोलणार आहे. तुम्हाला वाईट वाटला तरी हरकत नाही, पण दादा तुमच्यामुळे आज केदारची ही परिस्थिती आलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, काय ता समजला ना?
आणि आता याच्या पुढे या घरामध्ये कोणाशी तुमचा भांडण होता कामा नये. बाकी मला काय माहित नाही, समजलं ना. तुम्ही ते काय ते समजून घ्या. अरे कुणाला काय ठाऊकच नाहीये, तेच तर गंमत आहे सगळी. जे काय ठाऊक आहे ना ते फक्त मला ठाऊक आहे, कळलं का? ज्या केदारचा तुम्हा लोकांना पुळका आलेला आहे ना, त्याच्यावर जो विश्वास बसलाय तुमचा, तो एक दिवस विश्वास हा अविश्वास ठरेल की नाही बघा. हेच सांगतोय मी, काय ठाऊक नाहीये. अरे हा केदार तुम्हाला वाटतो तेवढा साळसूद नाहीये. लहानपणापासून ह्याला मी ओळखतोय, बाप आहे मी त्याचा, कळलं? लहानपणी काय काय खोटं बोलायचा, शाळेमध्ये जाऊन वाटेल ते सांगायचा बापाबद्दल. म्हणजे बाप मला बाथरूम मध्ये कोंडून ठेवतो, मला मारतो, ओढवा उभा करतो, काय 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 उपाशी ठेवतो. एवढंच काय, एकदा तर त्यांनी शाळेमध्ये असं सांगितलं बापाबद्दल की म्हणे मी वैद्य म्हणून औषधामधनं ब्राऊन शुगर आणि काय ते गर्द मिसळून देतो पेशंटना. आता बोल. आणि वर हे ऐकताना फिती 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 हसायचा. अतिशय नालायक मुलगा रे, अतिशय ओवाळून टाकलेलं पोरगा आहे. काय ना, परमेश्वराने एक गोंडस चेहरा दिलाय त्याला, गुलाबासारखा. त्याच्यावर भाळतात लोक. वाटतं लोकांना किती गरीब आहे ना पोरग, आणि याचा बापच कसा तेच आहे ना. आमच्या चेहऱ्यात आम्ही मार खाल्ला आणि यांनी चेहऱ्यात बरोबर लोकांना फसवायला त्या चेहऱ्याचा फायदा होतो त्याचा, कळलं का? असं आहे ते सगळं गणित. पण एक दिवस माझे शब्द तुम्हाला पटतात की नाही बघा. या गुलाब दिसतो ना, त्याच्या खालचे काटे ज्या दिवशी तुम्हाला बोचतील ना, त्या दिवशी तुम्ही वटणीवर याल. पण मी कशाला बोलतोय, काय ना, शेवटी बोलायचं नाही म्हटलं तरी बोलल्या विना राहत नाही. सगळं असं विचित्र झालेलं आहे. पोरचा पोर वया झाल्या रे, डोळ्यासमोर त्याचं असं होताना ना बघवत नाही रे मला. आणि तुम्ही मूर्ख बसलेत घरात. पटत नाही आमचं म्हाताऱ्याचं. आम्ही किती म्हटलं गप्प बसू, तर आम्ही 10 मिनिटाच्या वर काही गप्प बसू शकत नाही. तू काय बघत बसलाय? तुझा आपल्या कामाला. आणि तुला काय म्हणा, माझा मुलगा आहे तो, त्याचं काही उद्या वाटोळ झालं तर आमच्या हातात काय शेवटी. सैगल बुवा, तुमचं गाणं तुमचं आपलं बरं आहे. तुम्हाला नाही असा मुलगा झाला नाही का? आता इतके सुंदर गायला असतात ना. गा गा गा. वा वा. राधा, राधा, राधा उठ ना यार. हे राधा, राधा, राधा.